लक्ष द्या इथे. आता आपण कोणता टॉपिक चालू करणार आहोत? रिव्ह्यू मध्ये स्पेलिंग अँड ग्रामर. कोणता ऑप्शन बाकी राहिलाय? स्पेलिंग अँड ग्रामर. काय अर्थ आहे स्पेलिंग अँड ग्रामरचा? समजा आपण बघा कधी कधी काय होतं, एखादं लेटर लिहून होतो बरोबर. आपण लेटर लिहून झालो, मग लेटर लिहिल्यानंतर तिथे बघा मध्ये मध्ये एक रेड कलरची लाईन आलेली असते किंवा ग्रीन लाईन आलेली असते. आता रेड लाईनचा अर्थ काय की स्पेलिंग मिस्टेक, आणि ग्रीन लाईनचा अर्थ काय? ग्रामर मिस्टेक. समजा ती मिस्टेक झाली असेल तर मिस्टेक चेक कशी करायची, त्यामध्ये बदल कसा करायचा, त्याची आपण प्रॅक्टिस करू. आता समजते? मिस्टेक एखादा असेल ना, आपण स्पेलिंग चुकीची लिहिली, मग चुकीची स्पेलिंग आपल्याला कॉम्प्युटर दाखवतो की कोणता शब्द चुकी झालेला आहे. मग त्याच्याबद्दल सजेशन पण दाखवले जातात. तर बघा कसं ऑप्शन बघणार आहे. इथून एखादा पॅरेग्राफ घेतला. आता पॅरेग्राफ मध्ये कोणती चूक आहे का बघायची आहे. मग कुठे जाणार? रिव्ह्यू मध्ये जायचं आहे. कोणतं ऑप्शन आहे? स्पेलिंग अँड ग्रामर. बरोबर आहे. म्हणजे स्पेलिंग अँड ग्रामर मध्ये कोणती चूक असेल तर दाखवतो कॉम्प्युटर. काय ऑप्शन वाचा येते? द स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लीट. म्हणजे काय? तर स्पेलिंग आणखीन ग्रामर चेक कम्प्लीट झाले. बरोबर आहे. याच्यामध्ये कोणती मिस्टेक आहे का? नाही मिस्टेक. आता असे पूर्ण चेक कम्प्लीट झाले असं का दाखवलंय? कारण हा कॉम्प्युटराइज पॅरेग्राफ आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणती मिस्टेक असणार का? नाही. मग आपण या वर्डमध्ये थोडीफार मिस्टेक करूया. समजतं ना? थोडं मी समजा साईज वाढवली इथून. होम मध्ये जायचं साईज थोडी वाढवली म्हणजे कळून येईल नीट. आता बघा हा इन्सर्ट वर्ड आहे ना, इन्सर्टचा काय टी मी डिलीट केला. INSER पर्यंत ठेवला होता, टी डिलीट केला है ना. आता बाहेर क्लिक करतो, दाखवतो ही लाल कलरची लाईन. आता रेड लाईन आली, याचा अर्थ काय की तिथे स्पेलिंग मिस्टेक्स आहे. आलं. इथे चार्ट आहे ना, समजा क्रिएट आहे, तो क्रिएटचा ई डिलीट केला. बघ दाखवतोय. आता हा वाय बघा कॅपिटल मध्ये आहे ना, बरोबर ना. का कॅपिटल आहे? कारण नवीन वाक्याची सुरुवात आहे. मग ते कॅपिटल मध्ये आपण काय करू? स्मॉल मध्ये लिहू. लिहिलं स्मॉल मध्ये. आता बाहेर क्लिक करायचे. आता इथे कोणती लाईन आली? ग्रीन लाईन आली. इथे कोणती लाईन आली? ग्रीन लाईन आली. समजा इथे नाव लिहिलं एखादं, बघा आली ते पण रेड लाईन. पण आता ही प्रसाद नाव बरोबर आहे ना, मग आपण तिथे पण रेड लाईन का आली नंतर पाहू का रेड लाईन आली ती. समजा आता ते होम टॅब आहे, बरोबर आहे. आता HOE लिहिलं फक्त, नंतर डिलीट केलं, दाखवतो रेड कलरची लाईन. समजलं? आता इथे नवीन अल्फाबेट काय आहे? पहिलं अल्फाबेट आहे ना वाक्याचं, ते कसं असलं पाहिजे? कॅपिटल असलं पाहिजे. आपण इथून जाणून बुजून काय लिहिलं? स्मॉल मध्ये लिहिलं. समजतंय? कधी कधी तिथे पण दाखवेल तो, जिथे चूक असेल तो दाखवणार ते. आता इथे टू कॅपिटल आहे ना, या टू ला काय केलं आपण? स्मॉल मध्ये केला. दाखवतो ग्रीन लाईन. समजतंय? हां. आता इथे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये जे रॉंग झालेले आहेत ते आपण चेक करायचे आहेत. म्हणजे काय करतो आपण की समजा आपण पूर्ण डॉक्युमेंट लिहून झालं, समजतं ना, कोणतंही लेटर लिहिलंय किंवा एखादा पॅरेग्राफ लिहिलाय, तो पूर्ण लिहून झाल्यावर काय करायचं आहे? कॉम्प्युटर थ्रू एकदा चेक करायचं आहे की पॅरेग्राफ बरोबर लिहिलाय की रॉंग लिहिलाय. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणती चुकीचे लिहिले असतील अल्फाबेट, बरोबर ना, चुकीचे वर्ड लिहिले असतील, तर कॉम्प्युटर आपल्याला सजेशन दाखवतो की हा एक वर्ड चुकीचा आहे, हा एक वर्ड बरोबर आहे. बरोबर आहे. मग कुठून जाणार चेक करायसाठी? रिव्ह्यू मध्ये जायचं. कुठे जायचं आहे? रिव्ह्यू. नंतर कुठे जाणार? स्पेलिंग अँड ग्रामर. रिव्ह्यू मध्ये कुठे जाणार? स्पेलिंग अँड ग्रामर वरती क्लिक करायचे. बघा आला. आता पहिलाच वर्ड दाखवतोय रॉंग मध्ये है ना. आता हा वर्ड काय नॉट इन डिक्शनरी मध्ये काय, तर हा वर्ड डिक्शनरी मध्ये नाही आहे. मग त्याच्यासाठी सजेशन दिलंय की कोणता वर्ड बरोबर असू शकतो तो. बरोबर आहे. आता तुम्ही तो एखादा मिनिंग बघून बरोबर ठरवायचा कोणता वर्ड बरोबर आहे तो. आपल्याला कोणता पाहिजे? वर्ड इन्सर्ट पाहिजे ना. मग तो सिलेक्ट करून काय करायचं आहे? चेंज वरती क्लिक करायचं. कुठे क्लिक करणार आपण? चेंज वरती क्लिक केलं तर काय होणार? जिथे इन्सर्ट वर्ड आहे तिथे हा टी वाला वर्ड येणार, इन्सर्ट वर्ड येणार. समजतं एवढं? चेंज वरती क्लिक करायचं. पण समजा आपल्याला वाटतं की ही आपण जी स्पेलिंग लिहिली ना तीच स्पेलिंग बरोबर आहे. समजतं ना, आपल्याला वाटतं आपण जी लिहिली ना स्पेलिंग तीच स्पेलिंग बरोबर आहे. मग अशा वेळी काय करायचं? काय ऑप्शन दिलाय? इग्नोर वन्स. काय केलं इथे? इग्नोर म्हणजे काय होणार? तर जो वर्ड आहे तसाच राहणार. समजतं ना. आपल्याला आता माहिती आहे की हा वर्ड चुकीचा आहे. मग आपण इथे इन्सर्ट घेणार आणि काय करणार? चेंज वरती क्लिक केलं. बघा तो वर्ड झाला चेंज. आला इथे इन्सर्ट.
समजतंय? आता रिझ्यूमवरती क्लिक करू म्हणजे पहिल्यापासून स्टार्ट होणार. दाखवतो आता क्रिएट. आता क्रिएटसाठी कोणता अल्फाबेट असला पाहिजे? क्रिएट ई असला पाहिजे ना इथे. त्याला पण काय करायचं आहे? चेंज. चेंज ऑल केलं तर काय होणार? जेवढे पण चुकीचे वर्ड आहेत क्रिएट तिथे सर्व ठिकाणी चेंज होणार. समजा आता एकच वर्ड म्हणून आपण काय केलं? चेंजवरती क्लिक केलं. आता प्रसाद. आता प्रसाद नावाचा वर्ड डिक्शनरीमध्ये असणार का? नाही आहे, कारण की नाव आहे ना आपले. म्हणून इथे काय दाखवलं? सजेशन दाखवलं त्यांनी. काय सजेशन दाखवलं आहे? कॅपिटल. बरोबर आहे. आपण इथून काय करू शकतो? कॅपिटल करू शकतो. चला कॅपिटल. आता होमसाठी बघा काय दाखवलं इथे? दाखवलं अलग अलग सजेशन. होम सिलेक्ट करून काय करणार? चेंजवरती क्लिक करणार. आता इथे बघा वाय हा कसा दिलाय? स्मॉलमध्ये दिलाय ना, बरोबर आहे. मग कॉम्प्युटरने काय सांगितलं? सजेशन काय सांगितलं आहे? कॅपिटलायझेशन. म्हणजे काय? तर वाय हे वाक्याचं पहिलं अल्फाबेट आहे ना, मग ते असं कसं असलं पाहिजे? कॅपिटल. मग सिलेक्ट केला आपण. दिसतो वाय इथे कॅपिटलायझेशन दाखवलं याने. मग तो कॅपिटल वाय सिलेक्ट केला आणि नंतर काय करणार? चेंजवरती क्लिक करणार. आता इथे बघा टूसाठी पण काय सांगितलं? कॅपिटल ना, मग सिलेक्ट करायचं कॅपिटल आणि काय करणार? इथून चेंजवरती क्लिक करायचं आहे. झालं सर्व कंप्लीट. ओके करायचं. समजतं एवढा? कळालं? स्पेलिंग आणि ग्रामरचा अर्थ काय होतो? की समजा आपण पूर्ण डॉक्युमेंट लिहून झाला, मग लिहून झाल्यानंतर समजा का त्याच्यामध्ये एखादी चूक झाली असेल तर आपण कॉम्प्युटरकडून काय करतो? ती चूक दुरुस्त करतो. त्याला काय म्हणतो आपण? स्पेलिंग अँड ग्रामर. समजतं ना? कॉम्प्युटर थ्रू काय करतो आपण? जी चूक झाली असेल ती चूक दुरुस्त करून घेतो. त्यालाच बोलणार आपण स्पेलिंग अँड ग्रामर. मग कुठून चूक केलं ते आपण रिव्ह्यूमध्ये गेलो, स्पेलिंग अँड ग्रामरवरती क्लिक केलं होतं. समजतं एवढं? आता हा आपला पॅरेग्राफ्स आहे, बरोबर आहे. या पॅरेग्राफ्समध्ये काय करायचं? आपल्याला लॉक करून ठेवायचं. म्हणजे याच्यामध्ये कोणी चेंजेस नाही केले पाहिजेत. एखादा डिलीट पण नाही केलं पाहिजे किंवा कोणते चेंजेस नाही करता आले पाहिजेत. मग त्यासाठी कुठे जाणार आपण? रिव्ह्यूमध्ये कुठे जाणार आपण? रिस्ट्रिक्ट एडिटिंग. कुठे जाणार? रिस्ट्रिक्ट एडिटिंगवरती क्लिक करायचं इथे. आलं? मग इथला पहिला ऑप्शन ऑन करायचा. कोणतं दिलाय? फॉर्मॅट रिस्ट्रिक्शन आहे ना, फॉर्मॅटिंग रिस्ट्रिक्शन. क्लिक करायच्यावरती. नंतर काय दिलंय? समजतं ना? एडिटिंग रिस्ट्रिक्शन. याला पण टिक मार्क करा. म्हणजे दोन्ही ऑप्शन टिक मार्क करायचे. 1 2. बरोबर आहे. आणि नंतर कुठे येणार? हे दिसतंय ते यस स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन है ना, इथे क्लिक करायचं. कुठे जाणार? 1 नंबर सिलेक्ट करा, 2 नंबर सिलेक्ट केला. नंतर कुठे जाणार? आर यू है ना रेडी. मग इथे जायचं यस स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन. मग इथे गेल्यावर तो प्रोटेक्शनसाठी एक पासवर्ड मागणार. बघा इथे क्लिक केलं. आलं? हा ना, इंटर पासवर्ड. समजा काय लिहिला? 1 2 3 पासवर्ड लिहिला. री इंटर म्हणजे काय? तर पुन्हा तोच पासवर्ड लिहायचा आहे. आणि नंतर काय करणार आपण? ओके. बघा झालं. आता इथून येतो ना स्टॉप प्रोटेक्शन. मी समजा काय केलं? इथला क्लोज केलं. आता या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला चेंजेस करायचे. सिलेक्ट केला आपण. होममध्ये गेलो. बघा होतो का चेंजेस? पेज लेआउट बॅकग्राऊंड वगैरे आहे का? समजतंय? नाही ना बॅकग्राऊंड. कळालं? आपल्याला नको असेल तर डिलीट करू शकतो आपण. बघा होतो का डिलीट? नाही होता डिलीट. कळालं का? कारण का आपण हे पॅराग्राफला काय केलंय? रिस्ट्रिक्ट केलंय, म्हणजे प्रोटेक्शन देऊन ठेवलंय. पण आता समजा आपल्याला स्वतःला चेंजेस करायचे त्याच्यामध्ये, तर आपण काय करणार? जे प्रोटेक्शन दिलं ते प्रोटेक्शन घालवणार. म्हणजे पासवर्ड देऊन काय करायचं? प्रोटेक्शन रिमूव्ह करायचं. मग कुठून दिलं होतं प्रोटेक्शन? रिव्ह्यूमध्ये गेलो होतो. रिव्ह्यूमधून कुठून गेलो होतो? रेस्ट्रिक्ट प्रोटेक्शन ना. मग पुन्हा त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक करून कोणतं ऑप्शन ऑन करणार आपण? स्टॉप प्रोटेक्शन. काय नाव लिहिला? 1 2 3 दिला पासवर्ड आणि नंतर कुठे क्लिक करायचं आहे? ओके वरती क्लिक करा. समजतंय? आता बघा सिलेक्ट करून होममध्ये जायचं आहे. बघा झाले ऑप्शन ऑन. समजतंय एवढं? कळालं कोणते कोणते ऑप्शन बघितले आपण? रिव्ह्यूमध्ये काय बघितलं? पहिला स्पेलिंग अँड ग्रामर. स्पेलिंग अँड ग्रामरचा उपयोग काय? तर कोणती मिस्टेक्स वगैरे झाली असेल तर आपण त्याच्यातून चेक करू शकतो. कोणतं रॉंग झालं असेल ना तर आपण त्यामध्ये सुधार करू शकतो. आणि नंतर कोणता बघितला होता? रिस्ट्रिक्ट एडिटिंगमधून काय बघितलं होतं आपण? कोणता कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे? फर्स्ट सेकंड आणखी इथे थर्डवरती जा डायरेक्ट. करा एवढी प्रॅक्टिस. करा एवढी प्रॅक्टिस. हां लक्ष द्या इथे. आता आपण कोणता टॉपिक चालू करणार आहोत? रिव्ह्यूमध्ये स्पेलिंग अँड ग्रामर. कोणतं ऑप्शन बाकी राहिलं आहे? स्पेलिंग अँड